नाशिकमधील एका गृहनिर्माण घोटाळा प्रकरणामध्ये अडकलेले माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे। नाशिक सत्र न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर कोकाटेंनी शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। मात्र उच्च न्यायालयाने त्यांना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास स्पष्टपणे नकार दिला। कोकाटे यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाने नकार दिलेला असून आता या संपूर्ण प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी निश्चित करण्यात आलेली आहे। सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी हा कोकाटे यांचा प्रयत्न सध्या तरी फसला असल्याचं दिसतंय। उच्च न्यायालयाने तातडीचा हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे। कोणत्याही क्षणी पोलीस त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आता सर्वांचं लक्ष शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीकडे लागलेलं आहे। कोर्ट कोकाटेंना दिलासा देणार की त्यांच्या अडचणी आणखी वाढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। बरं, त्या आधी कोर्टामध्ये सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेणार आहोत। अनिकेत निकम कोकाटेंचे वकील आणि त्यांची बाजू मांडताना म्हणाले, ही एक नवीन रिवाइव पिटिशन आहे। कोकाटे यांना त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी टिकवणं आवश्यक आहे। त्यांना कलम 467 आणि इतर काही कलमांमधून निर्दोष मुक्त करण्यात आलेलं आहे। या प्रकरणावरती शुक्रवारी सुनावणी घ्यावी ही विनंती अनिकेत निकम जे कोकाटेंचे वकील आहे त्यांनी केलेली आहे। त्यानंतर शरद शिंदे पाटील यांचे वकील असलेले अनुकूल सेठ यांनी देखील आपली बाजू मांडली। कोकाटे यांना त्यांचं जामीनपत्र जमा करावं लागलेलं आहे। ते सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी घेण्यात येईल असं न्यायाधीशांनी म्हटलं। बरं, कोकाटेंचे वकील अनिकेत निकम यांनी हायकोर्टामध्ये सुनावणी होईपर्यंत अटकेपासून संरक्षण मागितलं नाही। त्यामुळे सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार कोकाटे यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते। हायकोर्टाकडून सध्या कोणताही अंतरिम दिलासा न मिळाल्यानं माणिकराव कोकाटे यांच्या पुढील पेच वाढलाय। सध्या कोकाटे मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेले आहेत आणि या संदर्भातच अधिक चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यावेळेला आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि अंजली दमानिया यांच्याबरोबर आपण थेट या संपूर्ण प्रकरणाविषयी चर्चा करणार आहोत। खूप खूप स्वागत अंजलीताई आपलं। माणिकराव कोकाटेंचा गेम ओव्हर म्हणजेच ते आउट आणि मग आता धनंजय मुंडे इन असं जर राज्याच्या राजकारणामध्ये गणित मांडण्याचा प्रयत्न सुरू असेल तर ते किती भीषण आहे हे आज महाराष्ट्राला जाणून घ्यायचं। आधी मी पहिल्या मुद्द्याबद्दल बोलते, म्हणजे कोकाटेंबद्दल बोलते, कारण धनंजय मुंडेंना जर आणलं परत जर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तर मात्र मी जसं आता थोड्या वेळापूर्वी ट्विट देखील केलं की मी देवेंद्र फडणवीसांना या जन्मात माफ करणार नाही। कारण अशा व्यक्तीला जर त्यांनी पुन्हा मंत्रिमंडळात आणलं तर खरंच त्यांना राईट ऑफ करण्याची पाळी आली आहे, आता असंच म्हणावं लागेल। तर आता आपण पहिल्या मुद्द्याकडे परत येऊया की हे जे कोकाटे रामायण जे झालंय की ते अतिशय गरीब असे जे आर्थिक दुर्बल असलेले जे सदनिका होत्या, ज्याच्यासाठी कोकाटेंनी त्या आर्थिक दुर्बल सगळ्या सदनिका स्वतःच्या घशात घालण्याचा जो प्रयत्न केला, ज्याच्यासाठी ही सगळी केस झाली त्यांच्यावर। तर खरं तर कसं आहे, कायदा काय सांगतो आपण त्याच्याकडे येऊया। पहिलं तर कायदा म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट याच्यातला सेक्शन 8 जो आहे तो आधी असं म्हणायचा की बाबा एखाद्या आमदारावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्याच्यात त्याला 2 वर्ष किंवा त्याच्याहून अधिक शिक्षा झाली तर अशा लोकांना त्याची शिक्षा ही म्हणजे जर कन्व्हिक्शन झालं तर आपोआप ते आमदार म्हणून डिस्क्वालिफाय होतात। बरोबर आहे। पण सुरुवातीच्या याच्यात लोअर कोर्टने त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली तरीही विधिमंडळाने कारवाई केली नाही। त्यानंतर कोकाटे अपील मध्ये वरच्या कोर्टात गेले आणि तेव्हा खरं तर कसं असतं की एक सेक्शन 8(4) होता, तर ह्या सेक्शन 8 मधला जो 8(4) हा कलम होता, याच्यात काय मुभा होती की बाबा 3 महिन्याच्या आत जर तुम्ही वरच्या कोर्टात अपील केलं तर तुमची आमदारकी रद्द होत नाही।
तर तुम्हाला ती आमदारकी ठेवता येते. तर तसं ते अपील झालंय का आता ह्या तारखा सगळ्या बघाव्या लागतील. पण आता हे जे 8(4) सेक्शन आहे तो सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला आहे. म्हणजे बरोबर. अल्ट्रा व्हायरस आपण ज्याला म्हणतो, तर तो आता पूर्णपणे रद्द झालेला आहे. हं. तर रद्द झाल्यामुळे जर ह्या व्यक्तींना आता कुठलीही मदत हवी असेल, की कुठलाही दिलासा हवा असेल, तर त्यांना दिलासे काय मिळू शकतात? तर एक, अटकेपासून त्यांना बेल मिळू शकतं. बरोबर. याच्यात फक्त अटक हा भाग डिसाईड होईल. पण जर त्यांना त्यांची आमदारकी परत ठेवायची असेल, तर त्या कोर्टाकडे कन्व्हिक्शन आणि सेंटेन्स हा. या दोन्ही गोष्टीवर स्टे जोपर्यंत मिळत नाही, वरचं कोर्ट हे या दोन्ही गोष्टीला स्टे जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत हे त्यांना करणं शक्य नाही. शक्य नाही. त्यामुळे आताच्या घटकेला त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद हे दोन्ही रद्द करणं हे विधिमंडळाला म्हणजे त्यांचं कर्तव्य आहे आणि ते करतीलच. बरोबर. पण आज आपल्याला माहितीये की त्यांनी असं सांगितलं की आमच्यापर्यंत अजून ती ऑर्डर आली नाहीये. ऐकून गंमत वाटते की आता काय कोर्ट यांच्या घरी येणार का यांना द्यायला, का मंत्रालयात येणार द्यायला? या सगळ्या ऑर्डर्स ऑनलाईन आहेत. बातम्या जेव्हा दाखवतात ऑनलाईन ऑर्डर डाउनलोड करायला कितीसा वेळ लागतो. आता नाशिकचे जे एसपी आहेत, सीपी आहेत, ते स्वतःला फार अगदी सिंघमचा अवतार समजतात. तर मग आत्ताच्या घटकेला काल ही ऑर्डर आल्यानंतर आतापर्यंत ही कारवाई का झाली नाही? कारण ऑन पेपर तरी त्यांना लिलावतीत जाऊन अटक करणं गरजेचं होतं. आता खरं तर लिलावती सारख्या ठिकाणी हे आर्थिक दुर्बल माणूस काय करतोय असा प्रश्न देखील आपल्याला पडतो, की तुम्ही जेव्हा सदनिका घेता तेव्हा स्वतःला आर्थिक दुर्बल म्हणवता आणि एका श्रीमंतांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःला ऍडमिट करून घेता. तुम्हाला लाजा कशाने वाटत? आता तुमचे इलेक्शन अफिडेव्हिट मी 2019 बघितलं, 21 कोटी संपत्ती होती. 2024 बघितलं, 48 कोटी संपत्ती आहे. ज्या व्यक्तीच्या 7 घरं, 5 गाड्या, 16 कोटीची जमिनी आणि 2 कोटीचं सोनं आहे, तो व्यक्ती आर्थिक दुर्बल लोकांच्या सदनिका जर लाटत असेल, तर काय किती म्हणजे किती लाजिरवाणं आहे हे सगळं. आणि त्याच्यात जेव्हा आपण हे राष्ट्रवादीच्या लोकांना आपण ऐकतो, की आम्ही वरच्या कोर्टात न्याय मागू, आम्ही मांडणी नीट केली नाही. अरे मांडणी काही केली तरी कुठलंही कोर्ट आंधळं नाहीये, की यांना कुठल्याही प्रकारची मुभा देतील किंवा दिलासे देतील. तर हे जे आहे ना, अतिशय घाट किळसवाणी राजकारण चाललंय. पण त्याचं जे टायमिंग आहे, की आज यांचा निर्णय येणं आणि ताबडतोब धनंजय मुंडे दिल्लीला जाणं, अमित शहांची भेट घेणं, काय चाललंय हा? हे म्हणून मी आज ट्विट केलं केवढं मोठं, हो. की ज्या माणसांनी आधी राग घोटाळा केला, बीड बँकेला बुडवलं, सगळे म्हणजे एकानंतर कृषी फ्रॉड केला, जो मी स्वतः बाहेर काढला होता, कराड सारख्या व्यक्तीला मोठं केलं, ज्यांनी लूटपाट, दहशत आणि सगळ्यात म्हणजे त्या अवादा कंपनीकडनं खंडणी मागितली. आणि जसं धनंजय मुंडे आज म्हणाले, की अशा कराडला जर आज कुठली आणि धनंजय मुंडेना जर आज पुन्हा मंत्री केलं, तर जी दहशत निर्माण होईल ना, असे 100 कराड तयार होतील आणि जी दहशत बीडमध्ये माजेल ना, याला देवेंद्र फडणवीस कारणीभूत असतील. म्हणून मी ते आज ट्विट केलं, की याच्या पुढे जर परत हे मंत्री पदावर आले, तर आम्ही तुम्हाला यावर कधीही माफ करणार नाही. बरोबर आहे. मी निश्चित पोटतिडकीनं तुम्ही हा मुद्दा मांडताना दिसून येतात आणि या सगळ्या गोष्टी आज महाराष्ट्रासमोर ठेवताय. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न की कोकाटेंचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोर्टाच्या आदेशाची खरोखर प्रतीक्षा की हा आता वेळ काढूपणा ठरू शकतोय, काय वाटतं तुम्हाला? नाही, वेळ काढूपणा नाही. प्रत्येक जण आपापल्या पर्यायाने प्रयत्न हा करतोच, की त्याला कुठेतरी काहीतरी दिलासा मिळेल. निदान वय दाखवून, तब्येत दाखवून बेल तरी मिळेल असं त्यांना वाटत असेल. पण मला नाही वाटत असं काही होणं शक्य आहे. कारण कोर्ट जेव्हा या सगळ्या गोष्टी बघेल, ते बेल त्यांची रिजेक्ट होईल अशी मला अपेक्षा तरी आहे. बरं बरं. एका बाजूला ज्या वेळेला हे संपूर्ण प्रकरण सुरू होतं, कायदेशीर कारवाई सुरू होती, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केलेला होता आणि आपली नाराजी व्यक्त केल्याची देखील बातमी होती. नाराजी खरी असेल तर कारवाईमध्ये ती तत्परता दिसेल का? तत्परता असती तर इतका वेळ गेलाच नसता. ते कालच्या काल ही कारवाई झाली असती, त्यांना लिलावतीपर्यंत पोचू दिलं गेलं नसतं, बरंच काही झालं असतं. पण ही तत्परता आपल्याला दिसत नाहीये.
तुम्हाला आठवत असेल बीडच्या प्रकरणात सुद्धा आपण 4 महिने लढलो तेव्हा खरंय. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. तर तत्परता तर मला बिलकुल कुठलीच दिसत नाहीये. देवेंद्र फडणवीसांची इमेज दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यांनी थोडं तरी बाणावर यावं आणि योग्य त्या गोष्टी कराव्या अशी कळकळीची महाराष्ट्रातर्फे मी त्यांना विनंती करते. नक्कीच धन्यवाद अंजलीताई, तुम्ही आमच्या सोबत जोडल्या गेलात आणि या संपूर्ण प्रकरणावरती सविस्तर आमच्या बरोबर बोललात त्यासाठी. त्यानंतर आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय आणि खरोखर एक महत्त्वाची बाब जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या संदर्भातली तक्रार जोडण्यात आलेली होती आणि ही तक्रार ज्यांच्याकडून करण्यात आलेली होती ज्यामुळे हे संपूर्ण प्रकरण समोर आलेलं आहे ते खुद्द स्वतः तक्रारदार आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत. थेट मी आपल्याकडे येईल. तक्रारीमध्ये काय म्हटलेलं होतं त्यानुसार होणारी कारवाई आपल्याला योग्य दिसतेय का? आता दुसऱ्यांदा मंत्रिपद जाण्याची वेळ ही कोकाटेंवर आलेली आहे. मला आपल्याकडून जाणून घ्यायचं. असं आहे की या प्रकरणामध्ये जेव्हा कनिष्ठ न्यायालयाचा निकाल झाला तेव्हाच खरं तर ही कारवाई व्हायला पाहिजे होती. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयामध्ये अपील दाखल केलं. या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं, पण त्यानंतर सत्र न्यायालयाने सुद्धा ती शिक्षा कायम ठेवलेली आहे. दुःखद गोष्ट ही आहे की सत्र न्यायालयाने पार्टली त्यांचं अपील अलाव केलं. पार्टली अपील अलाव करताना त्यांना एकीकडे शिक्षा पण ठोठावली आहे, बरोबर, दुसरीकडे त्यांना या सदनिका रिटेन करण्याची परवानगी दिली आहे. म्हणजे ज्या गुन्ह्यासाठी तुम्ही त्यांना शिक्षा देत आहात त्या सदनिका ते रिटेन कसे करू शकतात? मला हा निर्णय काही कळत नाहीये सध्या. आणि या नक्कीच अंजलीजी, ज्या प्रकारे तुम्ही म्हणतायत की एका बाजूला यातून परतीचा मार्ग जरी थेटपणे दिसत नसला तरी देखील ज्यावेळेला मोठमोठाले मंत्री जर अशा प्रकारचा घोटाळा करणार असतील तर सर्वसामान्यांनी जायचं कुणाकडे? खरं तर एक नव्हे, दोन नव्हे, सातत्यानं चुकांवर चुका होताना दिसत आहे. आता तरी सरकार योग्य ती कारवाई करेल असं आपल्याला वाटतं का? एका बाजूला कोर्टाकडून तर आदेशांची आपल्याला सगळ्यांना प्रतीक्षा आहेत, पुढे नेमकं नाट्यमय काय घडतं त्याकडे देखील लक्ष असेल. मात्र हे एक उदाहरण अनेक राजकारण्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असं आपल्याला वाटतं का? आणि कुठेतरी कोर्टाचा, न्यायाचा वचक या सगळ्यांवरती आहे, हे अधोरेखित करणारा हा निर्णय ठरेल. मार्गदर्शक तर ठरेलच आणि आम्हाला खात्रीच आहे की हायकोर्ट सुद्धा हा निर्णय अपील करेल. कारण ज्या काही कागदपत्रावर गोष्टी आहेत त्या कोर्टामध्ये दाखल आहेत, ज्यांच्या अनुषंगाने हा निर्णय दिला गेलेला आहे, सगळे पुरावे तपासून त्या अंती हा निर्णय दिला गेलेला आहे. आणि जे पुरावे आता कोर्टात दाखल आहेत ते बदलणार नाहीयेत. त्यामुळेच तो निर्णय सत्र न्यायालयाने देखील कायम ठेवला आहे आणि सत्र न्यायालयानंतर तो हायकोर्ट सुद्धा कायमच करणार याबद्दल आम्हाला खात्री आहे. नक्की यामध्ये फक्त सत्र न्यायालयाने जो त्यांना रिलीफ दिलेला आहे, पार्टली अलाव केलेला आहे, त्याबद्दल आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागणारच आहोत. आणि मला पक्की खात्री आहे की हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतरही समजा कोकाटेंनी सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची जर तयारी ठेवली तर तिथेही हा निर्णय कायमच होणार आहे आणि हा पथदर्शक निर्णय ठरणार आहे. हा खरंच सगळ्यांना वचक देणाराच निर्णय ठरणार आहे याबद्दल खात्री आहे. निश्चितच धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि एकंदरीतच ही तक्रार तुम्ही दाखल केलेली आहे आणि एक मार्गदर्शक अशा प्रकारची केस महाराष्ट्रातल्या जनतेसमोर उभी राहिलेली आहे. आता पाहूयात कोकाटेंवरती होणारी कारवाई आणि पुढच्या नाट्यमय घडामोडी नेमक्या काय होतात त्यावरती आमचं देखील लक्ष असेलच. तर या संपूर्ण प्रकरणावरून कोकाटे अडचणीत सापडलेले आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. तर 1995ला मुख्यमंत्री कोट्यातील फ्लॅट मिळवण्यासाठी फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाटेंवर आरोप आहे. दरम्यान कोकाटे यांच्या संदर्भात आणखी एक अत्यंत
महत्वाचं म्हणजे माणिकराव कोकाटे भाऊ विजय कोकाटेंनी खोट्या कागदपत्रांचा आधार घेतल्याचा आरोप आहे. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागातील प्राईम अपार्टमेंटमध्ये हा फ्लॅट मिळवण्यात आलेला होता. प्रशासनाची दिशाभूल करून तब्बल 4 फ्लॅट पदरात पाडून घेतले. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या संदर्भातली तक्रार केलेली होती. तर 1997 मध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.